नमस्कार मित्रांनो, आपली मनापासून स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आत्तापर्यंत आपण ऋग्वेदाच्या पहिल्या भागांचा सविस्तर अभ्यास केला आहे. निसर्ग, ऊर्जा, सृष्टी आणि माणसाचं स्थान. आज आपण त्या प्रवासात पुढे जाणार आहोत. आज आपण वळणार आहोत दुसऱ्या वेदाकडे, यजुर्वेदाकडे. यजुष म्हणजे काय? मित्रांनो, यजुर्वेद हा शब्द आपण आधी समजून घेऊया. यजुष म्हणजे यज्ञ. आणि यज्ञ म्हणजे काय? फक्त अग्नीत काही टाकणं नाही. यज्ञ म्हणजे समर्पण, नियोजन आणि नियमबद्ध कृती. म्हणूनच यजुर्वेद म्हणजे कर्मकांडाचा वेद. पण लक्षात ठेवा, हा वेद फक्त पोथी भाषेतला नाही. तो जोडलेला आहे आपल्या दैनंदिन जीवनाशी, आपल्या शरीराशी, मनाशी, आत्म्याशी आणि पर्यावरणाशी. आपण हळूहळू समजून घेणार आहोत यजुर्वेदाची रचना, त्यातील कथा, त्या कथांचा वैज्ञानिक अर्थ आणि यज्ञातील कृतींचा विज्ञानाशी असलेला संबंध. हे सगळं अगदी साध्या मराठीत. यजुर्वेदाची रचना आणि शाखा. मित्रांनो, यजुर्वेद हा आपल्या 4 वेदांपैकी दुसरा महत्त्वाचा वेद आहे. या वेदात मूळतः गद्यरूपातील मंत्र आहेत. म्हणजे कवितेसारखे नाही, तर सूचना देणारे मंत्र. म्हणूनच याला गद्यात्मको यजुः असंही म्हटलं जातं. आजच्या भाषेत सांगायचं तर हा वेद म्हणजे जगातलं सगळ्यात जुनं ऑपरेशन्स मॅन्युअल. यजुर्वेदात काय काय सांगितलं आहे? यज्ञ, अग्निहोत्र, विवाह, नामकरण, उपनयन, श्राद्ध. म्हणजे माणसाच्या आयुष्यात ज्या ज्या टप्प्यावर नियम, शिस्त आणि समज आवश्यक आहे ते सगळं इथे आहे. यजुर्वेदाच्या शाखा. परंपरेनुसार यजुर्वेदाच्या 101 शाखा सांगितल्या आहेत. पण आज मुख्यत्वे 2च शाखा प्रसिद्ध आहेत. एक म्हणजे कृष्ण तैत्तिरीय यजुर्वेद आणि दुसरी शुक्ल वाजसनेयी यजुर्वेद. कृष्ण यजुर्वेद थोडक्यात समजून घेऊया. कृष्ण यजुर्वेदाला तैत्तिरीय संहिता म्हणतात. इथे मंत्र आणि त्यांचा अर्थ एकत्र मिसळलेले आहेत. म्हणजे प्रयोग चालू आहे आणि त्याच वेळी समजावणंही चालू आहे. तैत्तिरीय संहितेत 6 कांड आहेत आणि प्रत्येक कांडात यज्ञ कसा करायचा, काय वापरायचं, का वापरायचं हे सगळं सांगितलं आहे. शुक्ल यजुर्वेद अधिक क्रमबद्ध. शुक्ल यजुर्वेदाला वाजसनेयी संहिता म्हणतात. इथे मंत्र वेगळे आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण वेगळं. म्हणूनच याची रचना जास्त नीटनेटकी आहे. या संहितेत 40 अध्याय आहेत. पहिले 30 अध्याय फक्त याज्ञानिक मंत्रांचे आणि शेवटचे 10 अध्याय ब्राह्मण प्रकारच्या स्पष्टीकरणांचे. आणि इथेच शेवटी येतं ईशावास्योपनिषद. यजुर्वेद फाटण्याची कथा, अर्थ समजून घ्या. मित्रांनो, यजुर्वेदाच्या फाटण्याची एक रोचक कथा आहे. वैदिक काळात ऋषी वैशंपायन यांचे शिष्य होते याज्ञवल्क्य. ते खूप हुशार होते. एका मोठ्या यज्ञासाठी सर्व शिष्यांना मंत्रपठणाची तयारी सांगितली गेली. काही शिष्य अजून पूर्ण तयार नव्हते. तेव्हा याज्ञवल्क्य म्हणाले, मी हे काम स्वतः करतो. यामुळे गुरु रुष्ट झाले आणि त्यांनी याज्ञवल्क्यांकडून यजुर्वेदीय विद्या परत मागितली. याज्ञवल्क्यांनी ते ज्ञान सोडलं. ते ज्ञान इतर शिष्यांनी इतर पक्षांसारखं जपून घेतलं. तीच झाली तैत्तिरीय संहिता. नंतर याज्ञवल्क्यांनी सूर्यदेवांची तपश्चर्या केली आणि सूर्याच्या घोड्यासारख्या रूपाकडून नवीन क्रमबद्ध विद्या मिळाली. तीच वाजसनेयी संहिता. ही कथा खरी की रूपक हे सांगणं अवघड आहे, पण संदेश खूप स्पष्ट आहे. विद्या अनुशासनात आणि समर्पणानेच मिळते. ज्ञानाचे मार्ग वेगळे असू शकतात, पण सत्य एकच असतं. यजुर्वेदातील यज्ञ आणि विज्ञान. मित्रांनो, यजुर्वेदातील मंत्र मुख्यत्वे यज्ञ कर्मासाठी आहेत. यज्ञात अध्वर्यू नावाचा पुरोहित प्रत्येक कृती सांगतो. अग्निकुंड कसं बांधायचं, कोणती माती, कोणत्या विटा, कोणते पदार्थ, कोणत्या दिशेला, किती वेळ,
हे सगळं यजुर्वेदात अगदी नीट दिलं आहे. गणित, भूमिती आणि सुलभ सूत्रे. यज्ञासाठी तयार होणाऱ्या वेदिकांचे आकार: त्रिकोण, वर्ग, वर्तुळ, पक्षासारखा आकार. हे काही योगायोग नाही. या सगळ्यासाठी सुलभ सूत्रे नावाची स्वतंत्र ग्रंथमाला आहे. इथे पायथागोरस सारखी गणिती सूत्रे, क्षेत्रफळ, घनफळ, मोजमाप दिली आहेत. उद्देश एकच: उष्णता, धूर आणि ऊर्जा योग्य दिशेने पसरावी. आजच्या भाषेत हे एक एन्शंट इंजिनिअरिंग मॅन्युअल आहे. अग्निहोत्र, रसायनशास्त्र. यज्ञ म्हणजे फक्त आग नाही. यज्ञ म्हणजे ऊर्जा परिवर्तन. तूप, तीळ, औषधी जळताना सूक्ष्म रसायने तयार होतात. आधुनिक संशोधन सांगतं, गाईच्या तुपाच्या धुरात फॉर्माल्डिहाइड, प्रोपेन्स, मेथिल फॉर्मेट यांसारखे घटक तयार होतात. हे घटक जंतुनाशक असतात, म्हणजेच हवा शुद्ध होते. ध्वनी, मंत्र आणि मन. यजुर्वेदातील मंत्र गद्यात असले तरी ते लयबद्ध आहेत. ओम आणि स्वाहा हे उच्चार मेंदूत अल्फा लहरी वाढवतात. त्यामुळे मन शांत होतं, ताण कमी होतो, एकाग्रता वाढते. आज आपण यालाच म्हणतो साऊंड थेरपी. आत्मा, प्राण आणि मन. यजुर्वेद फक्त कर्मकांड नाही. तो सांगतो, आत्मा म्हणजे चेतना, देहात राहणारी जिवंत ऊर्जा. 5 प्राण: प्राण, अपान, व्यान, समान आणि उदान. हे सगळं शरीर चालवतं. आजच्या विज्ञानात यालाच आपण नर्वस सिस्टम आणि ऑटोनॉमिक फंक्शन्स म्हणतो. ईशावास्योपनिषद. साध्या शब्दात, ईशावास्योपनिषद सांगतं, हे जग आपलं नाही, आपण फक्त वापरतो. म्हणजे लोभ नको, अहंकार नको. आज आपण यालाच म्हणतो सस्टेनेबल लिव्हिंग. यजुर्वेद काय शिकवतो? यजुर्वेद आपल्याला सांगतो, कर्म करा, पण समर्पणाने. निसर्गाशी भांडू नका. शरीर, मन, आत्मा ऐका. हा वेद धर्म नाही, तो जीवनशास्त्र आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण पाहणार आहोत सामवेद, ध्वनी, संगीत आणि मेंदूचं विज्ञान. तोपर्यंत जोडलेले रहा, जिज्ञासू रहा. धन्यवाद.